नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महायुतीची ताणाताणी सुरू आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप यांच्यामध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी अटीतटीची लढत होत आहे. अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तर भाजप व अजित पवार गट यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. सोलापूर शहरातील विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांनी भाजपच्या विरोधात आघाडी घेतली आहे. महायुतीच्या तणावाच्या या वातावरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच वडाळा येथील दौरा केला. पुण्याहून त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्यासोबत हेलिकॉप्टरने प्रवास केला. गुरुवारी अजित पवार पुण्याहून हेलिकॉप्टरने वडाळ्यात आले, तेव्हा त्यांच्या पाठोपाठ हेलिकॉप्टरमधून रोहन देशमुख हे उतरल्याने विरोधक अवाक झाले. विशेष म्हणजे वडाळा येथील देशमुख यांच्या लोकमंगल महाविद्यालयाच्या मैदानात जाऊन त्यांनी श्रीरामाची आरतीही केली. यावेळी देशमुख यांचे दुसरे पुत्र मनीष देशमुख उपस्थित होते. रोहन देशमुख हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची त्यांना याप्रसंगी खूप मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर रोहन देशमुख आणि अजित पवार यांच्यामध्ये गुप्तगू झाली असावी अशी चर्चा आहे. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.